Good morning, students. I am Professor Dr. Vijay Mante, Department of Economics, प्रताप कॉलेज, अमळनेर. आज आपण या लेक्चरमध्ये मार्केट स्ट्रक्चरचा स्टडी करणार आहोत. अर्थशास्त्रामध्ये ज्या काही बाजारपेठा आहेत, पूर्ण स्पर्धेपासून ऑलिगोपॉलीपर्यंत किंवा त्यानंतरही झालेला विकास, या संदर्भात आपल्याला सगळ्यांना आपण या पुढच्या सिरीजमध्ये अवगत करणार आहोत. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थशास्त्राची सुरुवात इथून झाली, त्या पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेचा विचार आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. यामध्ये मार्केट स्ट्रक्चर म्हणजे काय, मार्केटच्या बेसवर कसं स्ट्रक्चर वर्गीकरण होतं आणि त्या बाजारपेठेची वैशिष्ट्ये काय आहेत याचं स्टडी आपण आजच्या तासामध्ये करणार आहोत किंवा याची माहिती घेणार आहोत. मी सांगितल्याप्रमाणे बाजार म्हणजे काय इथून आपण सुरुवात करूया, म्हणजे आपल्याला त्या पुढच्या बाजारपेठेकडे जाता येईल. बाजाराची व्याख्या जर आपण बघितली, व्हॉट इज मीन बाय मार्केट, किंवा त्याला विपणन असा शब्द आहे, किंवा विपणी हा सुद्धा शब्द विदर्भामध्ये वापरला जातो. तर आपला दैनंदिन जीवनातला सर्वांच्या परीचा शब्द आहे बाजार, मार्केट. आणि एक बाजार म्हटलं की विशिष्ट जागा आपल्या डोळ्यासमोर येते, आणि की जिथे बायर्स अँड सेलर्स एकत्र येतात, एकत्र जमतात आणि वस्तूची देवाणघेवाण करतात. ही जनरल मिनिंग्स आपण या संदर्भामध्ये घेतो. परंतु अर्थशास्त्रामध्ये बाजाराचा अर्थ खूप व्यापक आहे. बाजार म्हणजे त्या संपूर्ण क्षेत्राचा संदर्भ जिथं खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात स्वतंत्र स्पर्धात्मक संबंध आहे, आणि खरेदीदार आणि विक्रेते याचा जो संबंध आहे तो मध्यस्थामार्फत संबंध आहे. आणि मग या संबंधाचा वस्तूच्या किमतीवर पडणारा परिणाम म्हणजे बाजार असा आपण म्हणू शकतो. जगाच्या कुठल्याही भागामध्ये आपण गेलो तर वस्तू व सेवांचा बाजार आपल्याला दिसून येतो, खरेदीदार दिसून येतो. त्यामध्ये फोन आहे, मोबाईल आहे, इंटरनेट या माध्यमातून सुद्धा आपल्याला बघतो की आपण बाजाराच्या संपर्कात असतो. वैयक्तिक संपर्क असण्याची गरज नाही. ही जनरल अर्थानं आपण लक्षात घेऊया. परंतु जेव्हा आपण व्याख्येकडे जातो तेव्हा प्राध्यापक जेव्हान्स असं म्हणतात की बाजारपेठ म्हणजे शहरातली अशी सार्वजनिक जागा जिथं वस्तू आणि सोयी विक्रीसाठी खुल्या केल्या जातात. सोयी म्हणजे सेवा, गुड्स अँड सर्व्हिसेस. मार्केट अशी जागा आहे, असं पब्लिक प्लेस आहे वेअर गुड्स अँड सर्व्हिसेस ओपन फॉर सेल, असं आपण म्हणू शकतो. कुर्नूने जी व्याख्या केलेली आहे, इथं कुर्णे झालंय चुकीने, हे कुर्णू असं म्हणतात. कुर्णू की बाजार या शब्दाचा अर्थ कोणत्याही विशिष्ट ठिकाणाहून घेतला जात नाही, जेथे वस्तू आणि खरेदीची विक्री केली जाते असाच या ठिकाणी अर्थ घेतला जातो. परंतु बाजारचं जर संपूर्ण क्षेत्र आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एक महत्वाचा पॉईंट या ठिकाणी जोडणं आवश्यक आहे. अशी जागा की ज्या ठिकाणी वस्तू आणि सेवाच्या किमती सहजपणे आणि त्वरित समान होतात, एकत्रित होतात, या अर्थानं बाजार याची व्याख्या लक्षात घ्यावी, त्याचा अर्थ लक्षात घ्यावा, असं प्राध्यापक पूर्ण असं म्हणतात. थोडक्यात जर आपण बघितलं तर बाजारी संकल्पना किंवा बाजाराची व्याख्या ही अतिशय व्यापक अर्थानं वापरली जाते. व्यापक अर्थानं शब्द वापरला जातो. एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा संदर्भ तो बाजार देत नाही, तर त्यांच्यामधील स्पर्धात्मक संबंध आणि त्यामध्ये होणाऱ्या किमतीचं समायोजन, त्वरित आणि सहजपणे किमती एकत्र होणं, या आधारावरती आपल्याला बाजाराची व्याख्या. म्हणून तुम्ही असं जनरल जरी म्हणत असला की अशी जागा की खरेदीदार विक्रेते एकत्र जमतात वस्तू आणि सेवाची खरेदी विक्री करण्यासाठी, परंतु यात किमतीचा संदर्भ येणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी किमती सहजतेनं आणि त्वरित एकत्र होतात, समायोजित होतात, त्याला बाजार असं म्हटलं जातं, असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पुढचा भाग जर आपण बघितला तर बाजाराचे प्रकार आपण याच्यामध्ये बघणार आहोत, किंवा बाजाराचं वर्गीकरण जे आहे, क्लासिफिकेशन ऑफ मार्केट, याचे काही प्रकार आहे. याच्यामध्ये भौगोलिक क्षेत्राच्या आधारावर आहे, स्पर्धेनुसार आहे, वस्तूनुसार आहे, क्षेत्रानुसार आहे. ते भौगोलिक क्षेत्र जे आहे याचा अभ्यास आपण सुरुवातीला करणार आहोत. हा जो आपल्याला टेबल दिसतो याच्यामध्ये तर 4-5 प्रकार याच्यामध्ये असू शकतात. स्थानिक मार्केट आहे, त्याला लोकल मार्केट आपण म्हणतो. रिजनल मार्केट आहे, त्याला क्षेत्रीय किंवा प्रादेशिक बाजार आपण म्हणतो. किंवा प्रांतीय किंवा विभागीय बाजार आहे. म्हणजे स्थानिक पासून जसजशी कक्षा बाजाराची विस्तारत जाईल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत, म्हणून स्थानिक, क्षेत्रीय, विभागीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय. मग स्थानिक म्हणजे काय, ते खेडेगाव आपण लक्षात घेऊ, किंवा 4-5 खेड्या म्हणून मिळणार भरणारा बाजार ज्याला आपण म्हणतो. मोठं क्लास आहे, त्या खेड्याला अनेक खेडी ही जोडलेली असतात आणि त्या समूहामध्ये मालाची विक्री होते. आपण आज बघू शकतो ग्रामीण भागामध्ये.
यामध्ये काय तर गावातील माल गावातच विकला जातो. दूध असेल, भाजीपाला असेल, बांधकामाच्या विटा वगैरे याची खरेदी विक्री, म्हणजे ग्रामीण मार्केट, रुरल मार्केट, लार्ज व्हिलेज आपण या ठिकाणी कन्सिडर करूया आणि त्याला जोडलेली काही साईन झालेली विलेजेस की ज्या ठिकाणी हा बाजार भरतो. प्रादेशिक बाजार किंवा क्षेत्रीय बाजार म्हटलं तर मग जिल्ह्याचं स्वरूप आपण या ठिकाणी काही जिल्हे मिळून बनणारा बाजार, थोडस पुढच्या लेव्हलला आपण जातो. या प्रदेशात होणारी वस्तूची खरेदी विक्री, मग या ठिकाणी आपण जर बघितलं तर या एक असा बाजार असतो जिल्ह्यामध्ये की त्या ठिकाणी जनावरं विक्रीला येतात, काही ठिकाणी साड्यांसाठी मार्केट असतं, पगडी असते, विशिष्ट वस्तूसाठी हे बाजार प्रसिद्ध असतात. तिसरा जो प्रकार आहे की विभागीय मार्केट, प्रांतीय मार्केट, प्रांत किंवा विभागापुरता मर्यादित. मर्यादित सीमेअंतर्गत वस्तूची खरेदी विक्री यामध्ये आपण गृहीत धरली. जसं विदर्भ हा एक विभाग आहे किंवा महाराष्ट्राची बाजारपेठ हा एक पूर्ण राज्यापुरता भाग आहे. या संदर्भामध्ये राष्ट्रीय म्हणजे संपूर्ण राष्ट्र, राष्ट्रात सर्वतोपरी खरेदी विक्री, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ असतील, कापड असेल, तयार कपडे असतील, धान्य असेल, सायकली असेल, मोटारी असेल, पंखे असेल, दूरदर्शन संच असेल किंवा रेडिओ वगैरे असेल, या संदर्भामध्ये आपण या अर्थाने लक्षात घेतो. आणि आंतरराष्ट्रीय होता आपल्याला माहित आहे की जगातील अनेक देशामध्ये एकत्र असतात. यामध्ये गोल्ड असेल, सिल्वर असेल, मशिनरीज असतील, फूडग्रेन असेल किंवा रॉ मटेरियल असेल, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट या संदर्भामध्ये तुम्ही इंटरनॅशनल इकॉनॉमिक्समध्ये WTO त्याच्या व्यासपीठावर व्यापार या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊ शकता. पण बाजाराचे भौगोलिक क्षेत्राच्या आधारावर हे 5 प्रकार स्थानिक, क्षेत्रीय, विभागीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्याचं कार्यक्षेत्र लक्षात घेणं. दुसरा जो प्रकार आहे की वस्तूच्या आधारावर, सामान्य आठवडी बाजार आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. सामान्य आठवडी बाजारामध्ये मग विशिष्ट धान्य, कपडा, शेअर बाजार म्हणजे वस्तू काय, म्हणजेच धान्याचा बाजार आहे, कपडा बाजार आहे, शेअर बाजार आहे, नमुन्याद्वारे विक्री आहे, बुक मार्केट, वॉशिंग सोडा, श्रेणीद्वारा विक्री आहे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या वस्तू त्या ठिकाणी आहेत, खाद्यपदार्थासाठी असणाऱ्या वस्तू आहेत, मौल्यवान वस्तू आहेत. या संदर्भामध्ये आपण हे लक्षात घेऊ शकतो. तर थोडक्यामध्ये जर आपण बघितलं तर वस्तूच्या आधारावर काही बाजाराचा प्रकार आणि तर वेळेनुसार आहे. वेळेनुसार तर तुम्ही व्हेरी शॉर्ट टर्म म्हणू शकतो, अति अल्पकाळी, द शॉर्ट टर्म मार्केट, लॉंग टर्म मार्केट, व्हेरी लॉंग टर्म मार्केट आपण या शक्ती म्हणू शकतो की अति दीर्घकालीन बाजार आहे. पण सगळ्यात महत्वाचे हे 3 प्रकार जर आपण सुचवले की भौगोलिक क्षेत्राच्या आधारावर वस्तूनुसार. चौथा जो प्रकार आहे स्पर्धेनुसार, इथून खऱ्या अर्थानं अर्थशास्त्रामध्ये बाजारपेठेचा अभ्यास हा महत्वाचा आहे. मग यामध्ये पूर्ण स्पर्धा, अल्पाधिकार, अपूर्ण स्पर्धा, म्हणजे अपूर्ण स्पर्धेमध्ये 2 बाजार येतात. याच्यामध्ये मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, एकाधिकारयुक्त स्पर्धा, अल्पाधिकार आणि द्विअधिकार, 3 प्रकारचे बाजार आपण बघूया. पण खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं याच्यामध्ये तर हे स्पर्धेनुसार बाजारपेठेचं वर्गीकरण आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे. या ठिकाणी एकाधिकार असं असलं पाहिजे. एकाधिकार जर असेल म्हणजेच मक्तेदारी त्याला आपण म्हणतो. म्हणून अल्पाधिकाराला आपण या ठिकाणी एकाधिकार असं करून घेऊया, कारण या ठिकाणी थोडं चुकीनं प्रिंटिंग मिस्टेकमध्ये अल्पाधिकार झालेला आहे. कारण आपण जर बघितलं तर पूर्ण स्पर्धेनंतर एकाधिकार हा बाजार ज्याला मोनोपॉली आपण म्हणतो, मक्तेदारी म्हणतो. आणि मग अपूर्ण स्पर्धा आहे ते, म्हणजे अपूर्ण स्पर्धेमध्ये एकाधिकारयुक्त, अल्पाधिकार आणि द्विअधिकारी 3 प्रकार पडतात. स्पर्धेनुसार जेव्हा आपण बाजारपेठेचे प्रकार विचारतो त्यावेळेस पूर्ण स्पर्धा की इट इज नॉट रिअल मार्केट, इट इज नॉट फाउंड इन रिअल सिच्युएशन, परंतु अर्थशास्त्रामध्ये अभ्यासाची सुरुवात या बाजारापासून झालेली आहे. दुसरं मोनोपॉली, एकदम एक्स्ट्रीम टोक आहे. पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते असतात, तर याच्यामध्ये एकच विक्रेता असतो. या गोष्टी या ठिकाणी लक्ष घेणं गरजेचं आहे. आणि अपूर्ण स्पर्धेमध्ये मात्र की जिथे या दोघांच्या मधली अवस्था आहे, मग त्या ठिकाणी मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, ऑलिगोपॉली आणि डिओपॉली या गोष्टी. आपण आज या ठिकाणी सुरुवात करणार पूर्ण स्पर्धेच्या बाजाराला, की जो बाजार, ज्या बाजाराची चर्चा अर्थशास्त्रामध्ये जॉन रॉबिन्सन आणि चेंबरलेन यांनी सुरू केली आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की खऱ्या अर्थानं ज्यावेळेस बाजाराचा अभ्यासाचा विचार सुरू झाला किंवा चर्चा आली अर्थशास्त्रामध्ये, तर त्यामध्ये पहिल्यांदा बाजार येतो पूर्ण स्पर्धा बाजार. या बाजारपेठेचं वैशिष्ट्य जर आपण एक बघितलं, स्वरूप बघितलं, तर यामध्ये खरेदीदार आणि विक्रेत्यांच्या मोठ्या संख्येमुळे एक उद्योग संस्था कशी विक्री करते आणि त्याच्या किमतीवर काय प्रभाव त्याचा आपल्याला अभ्यास करता येतो. कारण लार्ज बायर आणि लार्ज सेलर याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे की ज्यामध्ये दोघंही एवढे मोठ्या प्रमाणात आहेत की त्यामुळे किमतीवर कोणी स्वतः प्रभाव पाडू
शकत नाही. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि ते लक्षात घेतल्यानंतर मग आपल्याला या बाजाराची सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहोत. तर मला वाटतं